नागपूरमध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने एक मोठी कारवाई केली। मॉरेस टी पॉइंट परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका तरुणाला थांबविले असता त्याच्याकडून तब्बल 2 किलो 40 ग्राम गांजा जप्त करण्यात आला। या अंमली पदार्थाची किंमत अंदाजे 51,000 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। आरोपी हा गांजा विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती मिळाली असून त्याच्या विरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 17 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 ते 10:30 वाजताच्या दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे पथक गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी मॉरेस टी पॉइंट, फ्रीडम पार्क ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज डीपी रोडवरील नाला परिसरात सापळा रचला। या कारवाई दरम्यान पोलिसांनी मिळालेल्या वर्णनाशी मिळता जुळता एक तरुण दिसून आल्यावर त्याला थांबून विचारपूस केली। पंचासमक्ष त्याने आपले नाव शेख शोएब शेख जमीर, वय 22 वर्ष, राहणार डाबकी रोड, भगतवाडी, गल्ली क्रमांक 11, अकोला असे सांगितले। त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडील कथ्या रंगाच्या ट्रॉली सुटकेसमध्ये 2 किलो 40 ग्रॅम गांजा आढळून आला। जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत अंदाजे 51,000 रुपये एवढी होती। प्राथमिक चौकशीत आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्रीसाठी आणल्याचे स्पष्ट झाले आहे। आरोपी विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीस अटक करून पुढील तपासासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत। या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे संजय पाटील, उप आयुक्त राहुल माकणीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेत। गुन्हे शाखा युनिट क्रमांकाचे 5 चे अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त कारवाईमुळे हा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे। आरोपी इसम शेख शोएब शेख जमीर या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यात असलेल्या कथ्या रंगाची ट्रॉली बॅग चेक केली असता त्यामध्ये एकूण 2 किलो 40 ग्रॅम वजनाचा 51,000 रुपये किमतीचा गांजा जो प्रतिबंधित आहे तो मिळून आला। त्यावरून सदर प्रकरणी पोलीस हवालदार नजीर शेख यांच्या फिर्यादीवरून सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर छापा कारवाईमध्ये एकूण 53,000चा मुद्देमाल मिळालेला आहे। यातील जो आरोपी आहे शेख शोएब शेख जमीर हा मूळचा राहणारा अकोला भगतवाडी येथील आहे। नागपूर गुन्हे शाखेच्या या धाडसी कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की शहरात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी धडा शिकवण्याची तयारी केली आहे।